एक महत्त्वाची अपडेट कोल्हापूर पोलिसांकडून सध्या कोरटकरचा चंद्रपुरात शोध सुरू आहे। चंद्रपूरमध्ये सध्या कोल्हापूर पोलिसांचं पथक दाखल झालंय। कोरटकर हा चंद्रपूरमध्ये असल्याचा पोलिसांना संशय आहे। दरम्यान प्रशांत कोरटकरचा दुबईमधला एक फोटो सध्या व्हायरल होतोय आणि या फोटोमुळे कोरटकर हा दुबईला पळून गेल्याची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। एकूणच आता त्याचा शोध कधी घेतला जातो आणि तो कधी पोलिसांच्या हाती सापडतो ते पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान आता प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट जप्त करा अशी मागणी इंद्रजित सावंत यांनी कोल्हापूर पोलिसांकडे अर्ज करत केली आहे। प्रशांत कोरटकरला वाचवण्यासाठी कोणती तरी यंत्रणा काम करते असाही संशय इंद्रजित सावंतांनी व्यक्त केलाय। तिथे एक त्यांनी अर्ज सुद्धा आपण दिलेला आहे की त्यांचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा आणि जर गेला नसेल तर त्याचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा अशी एक मागणी आम्ही आत्ताच केलेली आहे। का आहे की कुठली तरी यंत्रणा आहे की जी या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करते आहे। आता ती यंत्रणा कुठली आहे हा माझ्यासारखा सामान्य माणूस सांगू शकत नाही, पण एक शंका माझ्या मनात आहे की कुठली तरी यंत्रणा आहे की जी प्रशांत कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून त्याला अजूनपर्यंत अटक होत नाही। तर दुसरीकडे राऊतांनी सुद्धा या संदर्भातली शंका उपस्थित केली आहे। प्रशांत कोरटकर हा गृह खात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊ शकत नाही असं संजय राऊत म्हणाले। प्रशांत कोरटकर भाजपच्या कार्यालयामध्ये सुद्धा सापडू शकतो असंही संजय राऊतांनी म्हटलंय। तर हायकोर्टानं जामीन नाकारल्याच्या दिवशी कोरटकर नागपुरात होता असं राऊत